नाना या पुढं. नानासाहेब मला सांगा, ही दिंडी घेऊन आपण निघालात, त्याला किती वर्षाची परंपरा आहे आणि या पाठीमागचं काय वैशिष्ट्य आहे? गेली 20 वर्षापूर्वी देवंगरा या गावात कैलासवासी विश्वनाथ आड्डे हे आमचे तर दत्तभक्त त्यांच्या म्हणजे परंपरेमधून पुन्हा नंतर त्यांच्या सहकारी भागवतदादा शिंगडे, बालाजी निकम, त्यांचे चिरंजीव भरत आड्डे, गोविंद आड्डे, गोविंद महाराज नरवाडे, उद्धव पारवे आणि अनंत पारवे या अशा 5-6 लोकांनी 20 वर्षापूर्वी देवंगरा या गावातून घाणगापूरला पायी दिंडीचा ही परंपरा चालू केली. त्या काळामध्ये ज्या काळामध्ये रस्त्याची व्यवस्था अतिशय खडतर रस्ते होते, त्यावेळेस हे लोक 5-6 लोक इथून देवंगऱ्याहून निघायचे आणि चौथ्या दिवशी 190 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करून घाणगापूर येथे जात असत. मग ही लोक 5-6 लोक असल्यामुळं 50 किलोमीटर दररोज 50 किलोमीटरचा अंतर पार करणे आणि चौथ्या दिवशी मुक्कामाला घाणगापूरला जाणे ही परंपरा बरेच वर्ष चालू असल्यामुळे मग त्यांच्या पिढीच्या नंतर माझे सहकारी पुन्हा त्यांच्याच कुटुंबातले वसंत आड्डे, माझ्या गावचे सरपंच नामदेव शिंगडे आणि मी स्वतः या परंपरेमध्ये सहभागी झालो. माझ्या बरोबर बरेचसे लिंबळवाडी, हिप्पळगाव, किनगाव या गावातून बरेचसे भक्त मंडळी या आमच्या दिंडीमध्ये सहभागी झाले. आज 7व्या मुक्कामाला आम्ही घाणगापूर इथं पोहोचतो. आजचा हा पहिला मुक्काम आहे. वांगजे परिवाराकडे आजच्या मुक्कामाची सेवा आहे. सकाळी नाश्त्याची सेवा सुगाव येथे तुकाराम तेलंग यांच्याकडे होती. दुपारचं जेवण धाकटी शिवणी येथे बाबासाहेब शेषराव जाधव यांच्याकडे होती. आता मजल करत हा मुक्काम आजचा पहिल्या दिवसाचा मुक्काम आहे आणि पहिल्या दिवसाची मुक्कामाची सेवा आमच्याच गावच्या म्हणजे आड्डे परिवार येथील हे जावाई आहेत आणि त्यांच्याकडे आहे. आता माझा दुसरा प्रश्न असा असेल, मला सांगा, मोबाईलचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, तर परमात्मा थोडा यंग जनरेशन इकडे वळत नाही, त्यांच्यासाठी काय संदेश असेल आपला? आपण म्हणजे माझ्या सहकार्यांना किंवा तरुण मित्रांना मला एकच म्हणजे विनंती आहे, आज जरी मोबाईलचा जमाना असला तरी श्रद्धा ही असली पाहिजे, पण श्रद्धेच्या पोटी अंधश्रद्धा असू नये. म्हणजे डोळस हे ना ही सेवा करत जावं, कुठेतरी श्रद्धा असली पाहिजे या मताचा मी आहे. वांगे साहेब मला सांगा, ही दिंडी आपल्या दारी आलेली आहे आणि कसा छंद धरला की तुम्हाला ह्यांना पंगत द्यावं असं कसं वाटलं, कसं वळला तिकडं? आपण पहिल्यापासून करतो आम्ही देव देव म्हणून, तसं आलं तसं पुढे चलित आला करीत आला. देव देव करायचं, जेव घालायचं, आधी नाश्त्याचं करतो दुपारच्या परी, पुन्हा संध्याकाळचं करायला असं. पण हे छंद कसा झाला आपल्याला? पहिल्यापासून देव देव करतो आम्ही, आई वडिलापासूनच. किती वर्ष झालं तुम्ही करताय? आता काय 10-12 वर्षाला घेऊ. जसं येते तसं करतो आम्ही.
आपल्या दारी दिंडी आली, बरोबर आहे. हो साधू संत येते घरात तोची दिवाळी जातं असं म्हणलं जातं. हो बरोबर. काय वाटतं दिंडी आल्यानंतर आपल्याला? दिंडी आल्यानंतर आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि आमच्या आई वडिलाचे काहीतरी आमची पुण्य आहे म्हणून आमच्या आई वडिलाची ते आम्हाला ते अन्नदान पहिल्यापासून असल्यामुळे ते आम्हाला अन्नदान करायची इच्छा झाली. त्यांनी जसं आमच्या दारापासून चाले तेव्हापासून आम्ही अन्नदान चालू केले आणि आम्हाला हे अन्नदान केल्यामुळं आम्हाला खूप आनंद होतो. सरपंच साहेब, मी आपण प्रथम नागरिक होतात आणि माजी सरपंच आहात आता, आणि आपल्या गावात दिंडी आलेली आहे. सहसा सरपंच इकडं फिरकत नाहीत, पण आपण दिंडीचं स्वागतासाठी हजर राहिलात, तर काय वाटतं आपल्याला याबद्दल? आता हे एवढं 20 वर्षापासून यांनी अन्नदान दिंडीची सेवा करतात, आम्हाला बोलवतात, आम्ही स्वतः हजर राहतो याच्या सोबत. 20 वर्षापासून ही चालूच आहे रीत. काय संदेश असेल या पंचक्रोशीतील लोकांना आपला? हे सर्वांनी असं ह्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक दिंडीला असं मान सन्मान देणं गरजेचं आहे या सध्याच्या चालू काळाला. वंदन 20 वर्षापासून त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. सावळ्या देश मला जाओ. सावळ्या देश मला जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. दत्ता शिखराचा राजा त्याला नमस्कार माझा. दत्ता शिखराचा राजा त्याला नमस्कार माझा. त्याला नमस्कार माझा. त्याला नमस्कार माझा. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. दत्ता शिखरावर उभा याचा पाहत से शोभा. दत्ता शिखरावर उभा याचा पाहत से शोभा. याचा पाहत से शोभा. याचा पाहत से शोभा. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळ्या देश मला जाओ. गावेत हाती नंदनाय